नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, शिंदे गटानं पुन्हा एकदा 2022ची आठवण करून दिली. कागलच्या राजकारणात नवा थरार सुरू आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संजय मंडलिक यांच्या बाजूने उभं राहतात संपूर्ण राजकीय गणितच बदललेलं आहे. मुश्रीफ गटाला रोखण्यासाठी मंडलिक गटानं थेट ऑपरेशन सेफ हाऊस सुरू केलेलं आहे. त्यांचे उमेदवार अज्ञात ठिकाणी हलवण्यात आलेत आणि अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख पार होईपर्यंत ते बाहेर येणारच नाहीत. फोडाफोडी, दिल्लीवारी, कोर्ट सुनावणी सगळं एकदम 2022चा सिक्वेन्सच वाटतोय. या राजकीय डावपेचामुळे कागलच्या वर्तुळात जोरदार चर्चांना ऊत आला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मजबूत प्रभाव क्षेत्रात आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी थेट प्रवेश करताच समीकरणे झपाट्याने बदलू लागलेत. संजय मंडलिक यांच्या पाठीशी आंबेडकर ठामपणे उभे राहिल्याने या भागात नवी पॉवर अलायन्स तयार झालेली आहे. या मैत्रीच्या जोरावर मंडलिक गटाने निवडणुकीत दमदार झुंजीचे मनसुबे आखलेत. मात्र रणधुमाळीत गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी मोठा आणि हुशार राजकीय डाव टाकलाय. खबरदारीच्या भूमिकेत मंडलिक गटाचे उमेदवार रातोरात अज्ञात स्थळी हलवण्यात आले असून अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत त्यांना मैदानात न आणण्याचा निर्णय पक्का झाल्याची माहिती मिळते. कागलमध्ये ही रणनीती सध्या सर्वांच्याच चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर आहे, तर ज्या जागांबाबत अपील प्रलंबित आहे त्यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. तोपर्यंत आपल्या उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा मंडलिक गटाचा निर्णय आता पूर्णपणे स्पष्ट झाला आहे. आता या पावलामुळे प्रतिस्पर्धी गटात तर्क वितर्कांचा अक्षरशः पूर आला आहे. या हालचालींच्या मागे नक्कीच एखादी ठोस राजकीय आखणी आहे असा सूर अनेकांच्या बोलण्यात स्पष्ट ऐकू येतोय. दरम्यान दुसरा मोठा मुद्दा समोर आलेला आहे की मंत्री भरत गोगावले यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत मोठं विधान केले. निशाणच नाही, आम्ही त्यांचं आव्हानही स्वीकारले असं सांगत गोगावले यांनी राजकीय वातावरण आणखीन तापवलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत टांगापलटी झाली असती अशी थेट टीका करत भरत गोगावले यांनी वातावरण अक्षरशः पेटवून दिलेलं आहे. ते म्हणाले, मी मंत्री आहे म्हणून मला कोणतेही बंधन नाही, पण एक दिवस जय महाराष्ट्र करणारच. आज मी ओपन चॅलेंज देतो. यानंतर त्यांनी धार्मिक उपमांचा वापर करत प्रतिस्पर्ध्यांना थेट भिडावं असा सूर लावला. तुमच्याकडे धावीर महाराज, आमच्याकडे वीरेश्वर महाराज, देव एकच आहेत. दोन्ही पिंडीवरची फुलं उचलायची. भरत शेठनी काही चुकीचं काम केलं असेल तर त्यांचं प्रायश्चित भरत शेठच करेल. आमदारकी किंवा लोकसभेत काही चूक केली असेल तर त्यांनी उचलायचं ते भोगतील. दरम्यान शहाजी बापूंनीही भाजपवर निशाणा साधत भाजप आपला कसा आणि ते किती वापर करते याबद्दल जोरदार भाष्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात नवा गाजावाजा सुरू झालेला आहे. फडणवीस साहेबांनी यावर विचार करायला हवा होता असं सांगत भरत गोगावले यांनी आपल्या नाराजीचं मोठं पडसाद उमटवले आहेत. ते म्हणाले, माझं खरं दुःख आहे की इथे जे घडत आहे ते त्यांना कळत नव्हतं का? त्यांचा एकही शब्द आम्ही मोडला नाही हे त्यांनी स्पष्ट सांगावं. लोकसभेला माझ्या तालुक्यातून 15,000चं लीड दिलं. मोहिते घराण्याचा उमेदवार उभा होता. परिस्थिती बिकट होती. गोगावले पुढेही म्हणाले, माझी प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी ऑपरेशनचा तातडीचा सल्ला दिला होता. ऑपरेशन लांबल्यामुळे डॉक्टर माझ्यावर नाराज होते. तरीही मी स्वतः ठरवलं की निवडणूक आधी, ऑपरेशन नंतर. लोकसभा पार पाडायची, त्यानंतर उपचार करायचे. दरम्यान चौथ्या घडामोडीत जामनेर नगर परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसलाय. शिंदे सेनेच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज भरलेल्या वॉर्ड क्रमांक 1 मधील मयुरी चव्हाण आणि वॉर्ड क्रमांक 13 मधील रेश्मा सोनवणे या दोन्ही महिलांनी अचानक माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या हालचालीमुळे स्थानिक स्वराज्य पातळीवर राजकीय समीकरण पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता वाढलेली आहे. शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी माघार घेऊन थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याचा त्वरित फायदा भाजपच्या गोटाला झाला. भाजपचे 2 उमेदवार बिनविरोधी विजयी ठरले. शिंदे गटाचे उमेदवारच काढून भाजपमध्ये नेल्याने स्वतः शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि तालुका प्रमुख यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. वातावरण अक्षरशः तापलं होतं. आता मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, हे महत्त्वाचं म्हणजे मी जे 4 मोठे प्रसंग तुम्हाला सांगितले ते नेमकं कधी घडले माहीत आहे का? ते घडले त्या दिवशीच जेव्हा शिंदे गटातील मंत्र्यांनी थेट कॅबिनेट बैठकीचा बहिष्कार टाकला. भांडणं, वादविवाद, कडाजंगी, राग आणि फडणवीसही चांगलेच संतापल्याच्या बातम्या बाहेर आल्या. कॅबिनेटवर बहिष्कार घालून आमचे तुमचे मंत्री फोडायचे नाही असा निर्णय झाल्यानंतर लगेचच ही 4 घटना घडल्या आणि त्यामुळे राजकीय नाट्याला अजून एक तुफानी ट्विस्ट मिळाला. फोडाफोडीचे सत्र सुरूच आहे. शिंदे गटाचे उमेदवार अज्ञात ठिकाणी हलवण्याच्या हालचाली, तणावग्रस्त कॅबिनेट बैठक, अचानक दिल्लीवारी हे सगळं एकमेकांशी जोडलेलं दिसतंय. ज्या दिवशी कॅबिनेटमध्ये खडाजंगी
झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि जेव्हा सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते, बोट सरळ शिंदेकडेच वळत आहेत. हे सगळं का घडतंय? कारण गेल्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर असताना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची शिवसेना झपाट्याने वाढली. गावोगावी, तालुक्यागावी शिंदे गटाची ताकद मजबूत झाली. ही वाढणारी ताकद लक्षात आल्यावर आता ती कमी करण्यासाठी भाजपकडून फिल्डिंग लावली जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते. त्यातच आणखी एक मुद्दा, कोर्टातील सुनावणी शिंदेच्या दारात येऊन ठेपली आहे. एकीकडे अंतर्गत फोडाफोडी, दुसरीकडे भाजपचे दबावाचे डाव आणि तिसरीकडे कोर्टातील गंभीर सुनावणी. या सगळ्याचा फटका एकनाथ शिंदेंनाच बसताना स्पष्ट दिसतोय. या सर्व राजकीय हालचालींकडे आणखी एक मोठा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार उदय सामंत लवकरच एकनाथ शिंदेपासून वेगळे होऊन आपल्यासोबत आमदारांचा एक गट घेऊन बाहेर पडतील आणि थेट उपमुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करतील. जर हे खरं असेल तर समीकरणं अजूनच उलथून पडणार आहेत. उदय सामंत यांना एकनाथ शिंदे प्रति फार खास निष्ठा आहे असं राजकीय वर्तुळात म्हणावं असं दिसत नाही. शेवटी राजकीय महत्वाकांक्षा कुणाचीच कायम लपून राहत नाही, हेच या विधानातून ठळक होतं. ठाकरेंच्या काळात अशी चर्चा होती की एकनाथ शिंदेंच्या तोंडावरची माशी ही उमटत नाही, पण त्याच शिंदेंनी मनात साचलेलं सगळं कडवटपण एकाच बंडाच्या रूपाने उलटून टाकलं आणि ठाकरे गटाला जबर धक्का दिला. हे स्पष्ट दाखवतं की राजकारणात लॉयल्टीपेक्षा महत्वाकांक्षा जास्त ताकदीची असते. ती झाकली जरी गेली तरी योग्य वेळी आली की उघड पडतेच पडते. अजित पवार शरद पवारांच्या तालमीत तयार झाले, पण पुढे जाऊन त्याच अजित पवारांनी शरद पवारांवरच पलटी घेतली. तुमचं वय 85 झाले, अजून किती दिवस पक्ष हातात ठेवणार? मी बघतो, अशी थेट भूमिका त्यांनी घेतली. गोपीनाथ मुंडेंच्या शाळेत तयार झालेले धनंजय मुंडे सुद्धा शेवटी त्यांच्या विरोधातच उभे राहिले. हे सगळ्यांनी पाहिले. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब ठाकरे ज्यांना स्वतः उभं करतात तेच नारायण राणे ही शेवटी शिवसेनेतून फुटले. ही उदाहरणं देण्यामागचं एकच कारण आहे, राजकारणात निष्ठेपेक्षा महत्वाकांक्षा जास्त काळ टिकते. मग उदय सामंत शिंदे प्रति कायम लॉयल राहतील याची शाश्वती काय आहे? आणि त्यांच्याकडे ताकद आहे का? तर हो, कोकणात त्यांचा चांगला प्रभाव आहे आणि किमान एक मजबूत गट त्यांच्यासोबत उभा राहू शकतो असं राजकीय वर्तुळात म्हटलं जातं. त्यामुळेच सुषमा अंधारेंचं विधान हलकं घेण्यासारखं नाही. उदय सामंत गटासह बाहेर पडतील आणि राजकीय गणितात मोठा बदल घडवतील ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. ते त्यांच्या गोटात वळवण्याची ताकद उदय सामंतकडे निश्चितच आहे. सध्या पाहिलं तर एकनाथ शिंदेंना कल्याण, डोंबिवली आणि मुंबई आणि ठाणे या महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये भाजपनं अक्षरशः जाम केलेलं आहे आणि या रिकामा जागा भरून काढण्यासाठी भाजप जिथे तिथे शिंदेंना रोकत आहे, तिथे उदय सामंताची हजेरी दिसते. हे योगायोग नाही. उदय सामंतांनी जर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी बी पेरलं तर 2022ची पुनरावृत्ती घडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे असं बोललं जातं आणि हे विनाकारणही नाही. मित्रांनो, कोर्टातील सुनावणी जवळ आहे. शिंदे गटात फोडाफोडी, उमेदवार सुरक्षित स्थळी, भाजपचे सततचे दबावाचे डाव आणि या सगळ्यात एकनाथ शिंदे अक्षरशः पळापळ करताना दिसत आहेत आणि भाजप काही थांबेल अशी चिन्ह दिसत पण नाही. रवींद्र चव्हाण तर फक्त नावाला प्रदेश अध्यक्ष झालेले नाहीत. ठाणेच्या परिसरात शिंदेंना सर्वाधिक अडचण चव्हाणांच्याच बाजूने आली आहे. म्हणजे चित्र असं आहे की एका बाजूला कोर्ट, दुसऱ्या बाजूला भाजप आणि तिसरी बाजूला उदय सामंताचा संभाव्य डाव. परिस्थिती शिंदेसाठी नक्कीच गुंतागुंतीची होत चाललेली आहे. उदय सामंत खरोखरच 2022 सारखा मोठा राजकीय ट्विस्ट घेऊ शकतील का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन अशाच वेगळ्या टॉपिक सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.